नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अखेर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सून 2026च्या संदर्भातील एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 29 मे 2026 रोजी वर्तवण्यात आलेल्या सुधारित अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशामध्ये यंदा सरासरीच्या तुलनेमध्ये कमी अर्थात 90% इतकाच पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या नवीन अंदाजानुसार वर्तवण्यात आलेल्या ज्या शक्यता आहेत त्यांच्यामुळे राज्यातील काही दिवसांमध्ये जिल्ह्यांमध्ये अतिशय दिलासा, असं काही जिल्ह्यांमध्ये दिलासा तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टेन्शन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यंदा सरासरी कमी अर्थात 99% कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, ज्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण पावसाची सरासरी ही 87 सेंटीमीटर एवढी मानली जाते आणि त्यांच्यामध्ये 90%पेक्षाही कमी पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये आता महाराष्ट्र, मध्य भारत, दक्षिण विकल्प या भागांमध्ये 94पेक्षा कमी तर वायव्य भारतामध्ये 92पेक्षा सुद्धा कमी पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पर्जन्य काळामध्ये एकंदरीत पावसाचा तुटवडा राहण्याची शक्यता ही जास्त 60% एवढी वर्तवण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्याची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार विषुववृत्ती प्रशांत महासागरामध्ये तापमान सरासरी पातळीवरती आहे. सध्या परिस्थिती तटस्थ आहे, याला इग्नो म्हणतात आणि ह्या अल्निनोचाही प्रभाव नाही, लानोनाचाही प्रभाव नाही. यामुळे मान्सून हंगामाची अल्निनोची स्थिती तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यांच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पावसाचे जे काही प्रमाण असेल ते थोडंसं कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता समुद्रातील तापमान फरक अर्थात IOD सुद्धा तटस्थ आहे व मान्सून हंगामामध्ये ही स्थिती अशीच स्पष्ट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर IOD पॉझिटिव्ह राहिला तर यांच्यामध्ये पावसाची वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व यांच्यामध्ये जून महिन्यामध्ये अतिशय कमी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे व जुलैमध्ये थोडासा चांगला पाऊस राहील आणि पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा पावसाची पुन्हा एकदा कमी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सुधारित अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर एकंदरीत पावसाच्या शक्यतांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा तुटवडा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व नॉर्मलपेक्षा कमी पाऊस राहण्या शक्यतामध्ये भारतासाठी 43% नॉर्मल राहण्याची, 34% आणि आंबो नॉर्मल सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता ही 24% अर्थात 70%पेक्षा जास्त पाऊस हा साधारणपणे किंवा साधारणपेक्षा कमी राहण्याची शक्यता यांच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या चित्रामध्ये एकंदरीत काही नंदुरबारचा तर एखादा तालुका, जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगर यांचा उत्तरेकडील भाग किंवा बुलढाण्याचा पश्चिमेकडील भाग, अहिल्यानगर जिल्ह्यांमधील काही तालुके, पुणे जिल्ह्यांमधील पूर्वेकडील तालुके, अशाच प्रकारचे काही यांच्यामध्ये अमरावती जिल्ह्याकडील काही तालुके अतिशय कमी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. इवन दुष्काळाची परिस्थिती सुद्धा या तालुक्यांमध्ये उद्भवू शकते आणि आपण जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, काही भागांमध्ये सोलापूर जिल्हा पश्चिमेचा भाग असेल ते साताराचा भाग काही असेल, याचबरोबर अमरावतीचा दक्षिणेकडील भाग असेल किंवा बुलढाण्यातील दक्षिणेकडील भाग असेल तर नांदेडचा पश्चिमेकडील भाग असेल, या भागांमध्ये मात्र मान्सूनची सरासरी हा राहू शकतो, नॉर्मल पाऊस पडतो. आणि आता वर्तवण्यात आलेल्या ज्या काही नागपूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील भाग आहे त्यांना जे नांदेडचा जो भाग आहे पश्चिमेकडील भाग असेल, याचबरोबर अमरावतीचा दक्षिणेकडील भाग असेल, या भागाने मात्र पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लातूर, नांदेडचा कर्नाटक सीमेलगतचा, तेलंगणा सीमेलगतचा जो भाग आहे या भागांमध्ये आता जोरदार पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोंदिया याचबरोबर गडचिरोली काही भागांमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील इतर भागांमध्ये सुद्धा महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल किंवा सरासरीपेक्षा पाऊस हा थोडा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर धाराशिव, बीड, लातूर, जालन्याचा काही थोडासा भाग आहे, तर सोलापूरमध्ये पश्चिमेकडील भाग असेल किंवा पुणे जिल्ह्याचा आता सातारा जिल्ह्यातील भाग असेल, या भागांमध्ये शेतकऱ्यांना थोडासा दिलासा या ठिकाणी राहू शकणार आहे. जून महिन्याचा पाऊस कमी आणि जुलैमध्ये पावसाची शक्य वाढ होणार आहे आणि एकंदरीत जून महिन्यामध्ये जो पाऊस पडणार यामध्ये नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे, तर भागांमध्ये सरासरी खूप कमी पाऊस राहू शकतो, अशा प्रकारे शक्यता वर्तवण्यात या ठिकाणी आलेल्या आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.